मन्मनाभो मद्भक्त्यो मध्याजी मां नमस्कुरु मामिवश्ययुक्तैवम् आत्मानं मत्परायणं तो मन हे मीच करी माझे भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते माझे अनुसंधाने देख संकल्प जाळणे निषेक मध्याजी चोख या ऐसा मिया तिला होशी तेथे माझी या स्वरूपा पावशी जे अंतःकरणी तुझभाशी बोलित तसे माझे ठिकाणी मन ठेवणारा हो माझा भक्त हो माझे भजन करणारा हो मला वंदन कर या सर्व प्रकारांनी मलाच एक शरण येणारा तू आपले अंतःकरण माझे ठिकाणी स्थिर करून माझ्या प्रति येशील अर्जुना तुझे मन जे आहे ते मीच कर माझ्या भजनात प्रेमानंद ठेव विश्वात सर्वत्र असलेल्या मला वंदन कर माझ्याशी संयोग करून सर्व संकल्प जाळून टाक ज्यांना नाम आवडते त्यांना मी मध्याजी म्हणतो याप्रमाणे माझ्या योगाने जेव्हा तू संपन्न होशील तेव्हा मलाच प्राप्त होशील हे मी तुला अंतःकरणातील गुह्य तुझ्याजवळ बोलत आहे बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरि बोल हरि हरि बोल केशव माधव गोविंद बोल बोल हरि हरि बोल केशव माधव गोविंद बोल। शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने श्रावण महिन्यातील नागपंचमी या सुमुहूर्तावर सुरू झालेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळ्यातील आपण सर्वजण सहभागी झालात। अनुष्ठानार्थी बंधू भगिनी भाविक भक्तजन ज्येष्ठ वरिष्ठ विश्वस्त मंडळ भक्तमंडळ तरुण भक्तमंडळ महिला मंडळ सर्वांना व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे। जय जनार्दन आहे। भेग भगवान श्री परशुराम गिरजी महाराज श्री संतोष गिरजी महाराज काल सोमवार होता। भगवान शंकराचे किती चांगले भजनं गायलेत। भगवान शंकरला सामगायन आवडतं। सामगायन आवडून इतकं आवडतं की रावणाला आत्मलिंगच देऊन टाकलं, सर्वस्व देऊन टाकलं। याची जर तो 3 वर्ष पूजा केली तर लंका कैलास होऊन जाईल असं बोलायचं। हे शिवशंकर नटराज वा इतका गोड आहे महाराज, काय सांगायला पाहिजे। भगवंताची कृपा आहे, सद्गुरू जनार्दन स्वामीची कृपा आहे, असा कंठ त्यांना मिळाला। मी तर स्थिर झालो। सांगायचं तात्पर्य काय की संतोष गिरजी महाराज श्री श्रवण गिरजी महाराज
श्री जयराम गिरजी महाराज, श्री अरुण गिरजी महाराज, श्री राघव गिरजी महाराज, श्री रमण गिरजी महाराज, सर्व भेग भगवंताला ओम नमो नारायणाय. जालना भागामध्ये श्री महेश गिरजी महाराज, श्री राघव गिरजी महाराज, सद्गुरू जनार्दन स्वामीच्या धर्मकार्याचा, गोशाळेचा आणि प्रवचनाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून सद्गुरू जनार्दन स्वामीचा धर्मकार्याचा, भागवत धर्माचा प्रचार करता येते. किती चांगली गोष्ट आहे. इथं आले, शिक्षण घेतलं आणि विरक्ती निर्माण झाली. बाबाजींनी सांगितलं गेला या दानापेक्षा दुसरं दान कोणतं नाही जे आत्मदान करतात. हा आत्मराजा आहे, जीवात्मा आहे, तो सद्गुरूच्या चरणावर समर्पित करणे याच्यासारखं मोठं दान कोणतंच नाही. एक दान पृथ्वीदान समान. या दोन्ही तिन्ही सर्व महात्म्याने आपलं यही एक आयुष्य सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कार्यासाठी समर्पित केलं, याच्यासारखं दुसरं दान. आणि सांगितलं सद्गुरू माऊलींनी की जे दान दिलं तेच परत मिळतं. म्हणून म्हटलेलं आहे की जन्म जन्मी आम्ही बहुपुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी म्हणून द्या हो सर्व भे भगवान महात्मा लोकाच्या चरणी ओम नमो नारायण आहे. भरणी मंडळामध्ये आदरणीय सद्गुरू साहेबपरायण, हरिभक्तपरायण श्री लक्ष्मण महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री नवनाथ महाराज आणि सर्व हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. सर्वांना आणि सर्वांना वंदन करतो. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे. उमेश भाऊ आहे, सोपान भाऊ आहे, समाधान भाऊ आहे, मनोहर भाऊ आहे, संतोष भाऊ आहे, सुनील आहे, अवनकरचं पुतण्या आहे, श्री मंगेश भाऊचा मुलगा आहे. सर्व मंडळी अतिशय प्रेमानं, शुद्ध भावनेनं, समर्पित भावनेने सेवा करता येते. हो हेमंत ठाकरे आहे. सर्वांना आणि सर्वांना तुमच्या श्रद्धेला, तुमच्या समर्पणाला माधवगिरी बाबाचा त्रिवार नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. सर्वांना वंदन करून अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा अतिशय राजगुज योगो नाम आणि 9वा अध्याय समजून सांगताना 34व्या श्लोकामध्ये भगवान सांगतायत की हा जो अध्याय आहे हा 9वा अध्याय, याच्या पुढं 9वा अध्याय, हा मधला अध्याय. सेनारीवर भैरमध्ये मध्यबिंदू साधता आला पाहिजे. तुम्ही संसार करा, त्याबरोबर परमार्थ करा, दोघाचं मध्यबिंदू साधलं पाहिजे. याशी न भोगावे न त्यागावे, मध्यभागी विभागावे, आत्मसाधने लावावे. संसार पण करावा आणि परमार्थ पण करावा. आणि म्हणून द्या हो याचं मध्यबिंदू साधता आलं पाहिजे. सांगा मी काय, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करून दोन पोट भरे, भक्ती करून दोन पोट भरे. तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे, तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. अरे मानवा तू नको घाबरू, अरे मानवा तू नको घाबरू.
करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी संसारी जीव आहे आणि त्यासाठी जे सर्व आहे, जप आहे, तप आहे, अनुष्ठान आहे. थोडा वेळ झडझडून वाहिला निघ या भक्तीच्या वाटेला, तेवी पावशी अव्यंग निर्धाम माझे. थोडं तरी सावरलं पाहिजे जीवनाला. 24 तास तुम्ही प्रपंच केला, जीवनभर केला, तर तो पूर्ण होणं शक्य नाही. पूर्ण फक्त परमात्मा आहे. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. उपनिषद सांगतं की पूर्ण संसार होऊ शकत कोणाचंच झालं नाही. न संतांचं झाला, न आपलं होईल, न देवाचं पण पूर्ण नाही झालं. काही ना काहीतरी न्यूनता राहणार, काही ना काहीतरी. मग याच्यातून काय करावं? संतांनी मध्य मार्ग काढला. तू मन मी करी, माझ्या भजनी प्रेम धरी. खरं वास्तविक मन कुठं आहे? शरीरामध्ये 10 इंद्रिया दिसते आपल्याला. कान, नाक, सगळं, वाचा वगैरे सर्व दिसतं. पण हे मन जे आहे हे मस्तिष्कमध्ये राहतं. आणि आपण जो श्वास घेतो ना, त्यातलं जवळजवळ 40% ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू मेंदूला लागतो. आणि हे जे मन आहे ते मस्तिष्कमध्ये राहतं, डोक्यात राहतं. तुमच्या मनात काही विचार आला, याच्या मनात आलं की पहा तुम्ही एखाद्या तरुण स्त्रीकडं पाहिलं, तरुणांनी, तर भावना वाईट होते, इंद्रिय आपापत आणि उत्तेजित होतात. इंद्रिय उत्तेजित झाले म्हणजे मनामध्ये आलं नाही, इंद्रिय उत्तेजित झालं म्हणजे मग तो ते कार्य करतो. हे व्हायला हे हायली इन्फ्लेक्शन आहे. इतकं ताबडतोब होतं की सीमाच नाही. तुम्ही प्रतियोगिता पाहिली असेल, रनिंग करतात, स्विमिंग करतात, त्या सेकंदाचे 100 भाग. आता सेकंदाचे किती 100 भाग होते? 1 मिनिट 15 सेकंद आणि 0.9 म्हणजे सेकंदाचे पण आणखीन 100 भाग. किती बारीक पल म्हणतात त्याला. पापणी लवतो त्याच्या 1/4 भागाला क्षण म्हणतात. म्हणून द्या हो, हे मन इतक्या ताबडतोब ही क्रिया होते, त्याला सीमा नाही. ते त्याचं गणित नाही करू शकत. म्हणून द्या हो, भागवतामध्ये सांगितलं आहे की भगवंताने सांगितलं की भगवत प्राप्ती कशी आहे? पृथ्वी पर्जन्याच्या धारा गणता येतील नृपवारा. पृथ्वी दुरांकुरा त्याही गणिता पावे, परंतु त्या अनंताची शक्ती सर्वथाना. पावसामध्ये किती धारा पडतात, किती थेंब पडतात, कदाचित गणितानं सांगता येईल. पृथ्वीवर किती अंकुर उगले आहेत, गवत किती उगलं, काय किती उगलं, हे काही साधा शक्य नाही, पण होऊ शकतं. पण त्या भगवंताची शक्ती जी आहे, ज्याने आपलं अंतःकरण आपल्या शरीरामध्ये दिले, त्याच्यासारखं शरीर आपल्याला दिलं आहे, त्याची त्या अनंताची शक्ती सर्वथान गणवे, ती गणता येणार नाही. म्हणून द्या हो, हे मनामध्ये दुसरं काही येऊ दे नाही. दे या मनाला आवरा वेळीच सावरा, मनाला आवरा वेळीच सावरा, मनाला आवरा वेळीच सावरा. भेटेल तो ईश्वर, भेटेल तो ईश्वर, मग कशाला जावे दूर आपल्या घरीच पंढरपूर. मग कशाला जावे दूर आपल्या घरीच पंढरपूर. म्हणून साधू संत लोक हे मन आवरण्यासाठी आचार पाहिजे, शुद्ध आहार पाहिजे. शुद्ध आहारात शुद्ध विचार येतात. म्हणून द्या होय, हे मन फार अवघड आहे. पण याला एक चांगली लांछावले मन लागलेशी गोडी, ते जीवेनं सोडी सर्व काळ. त्याला एकदा गोडी लागली ना, मग जीव गेला तरी सोडित नाही. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. नामस्मरण घडो संत समागम, वाहुगाची भ्रम नको देवा. देवा माझे मन लागो
आता कुलूप लावून आले असेल घराला, एकच केली असते, इकडं फिरवले तर कुलूप लागते, इकडं फिरवले तर कुलूप उघडते. तसं आहे मन आहे. हे एकदा त्याला गोडी लागली ना तर मग पहा तुम्ही, व्यसनाधीन माणसं, दारू चांगली नाही आपण म्हणतो, पण त्यांना चांगली वाटते. डॉक्टरकडे दारुडे गेला आणि त्यानं सांगितलं की मला तपास, मला त्रास होतो. डॉक्टरनं सांगितलं तुमचं लिव्हर खराब झालं, तुम्ही दारू सोडली पाहिजे, दारू चांगली नाही पिणं. तो म्हणतो डॉक्टर दारू चांगली पण माझं लिव्हर खराब आहे. याच्या मेंदूत पाणी झालं, त्याला काय करणार. दारुड्याचं काही सांगतं. दारुड्याचं कुलूप उघडायला लागला, त्या किल्ली कुठं जाते मध्ये. एक सज्जनग्रस्त आला, तो किती वेळ प्रयत्न करून राहिलं तरी तो आणि मी उघडून देतो जाऊन, तुम्ही काही उघडू नका म्हणे, तुम्ही घर दाबून धरा, ते हलून राहिलं, मी किल्ली घालतो. घर हलतं का. जो मोले मेदरा पे मदरा संग, हे अशा प्रकारचं मन रमण्यासाठी. ओशोनं सांगितलं की कोई ताश खेलकर मन को भुलाता है, कोई शराब पीकर मन को भुलाता है, कोई नाच गान करके मन को भुलाता है, पर मेरे भक्त मेरा भजन करके मन के भुलाता है. हैशे खरी गा माझे मना, हैशे खरी गा माझे मना, नित्य स्मरा जनार्दना, नित्य स्मरा जनार्दना, हैशे खरी गा माझे मना. मनामध्ये आवड निर्माण करा. आता आवड आहे, भातोडीचे गुरुबंधू आले की आपण बाबाजींचे प्रवचन वगैरे पद्धतशीर टेप कसे करले जातात, कशा प्रकारचं काय म्हणतात त्याला प्रक्षेपण केलं जातं, ते शिकण्यासाठी कामधंदा सोडून भातोडीचे भाऊ आले, दोघंजण. अशी लगन लागते महाराज, अशी आवड लागते. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मग आपली चिंता त्याला आहे, म्हणून तू मन लागलं का तर प्रेम निर्माण होतं. कळलं तुम्हाला. विषयचा तरुणाला सांगतो की एकदा मन लागलं ना की आपापच पाऊले चालत. पाऊले चालती दुकानाची वाट, घाणीत असली तरी नाही येत वीट. पाऊले चालती देशीची वाट. एक तरुण एका तरुणीकडं सारखं पाहत होता. त्या तरुणीने विचारलं तुला माय बहिणी नाही. तो माय बहिणी आहे पण माझ्या भावाला वहिनी नाही. म्हणून मी पाहतो. असं आहे महाराज, भटकलं तर खूप भटकून जाईल. आवरलं मनष्टाने इंद्रियाने तर फार चांगलं होईल. आवडतं केव्हा, पुढं काय सांगितलं भगवंताने, तू मन मी करी माझ्या भजनी प्रेम धरी. प्रेमानं तुम्हाला जे आवडतं त्या प्रेमासाठी तुम्ही वेळ खर्च करतात की नाही. आता इथं कुंभमेळ्याच्या वेळेस मोठं ड्रेनेजचं काम चालू होतं. सगळं मैला, नाशिकचा वगैरे मोठं माणूस जाईल मधून असं पायी एवढं मोठे पाईपाचं काम चालू होतं. आता हे तपोवन आहे, आय मन मध्ये गाय तपोवन. तिथं त्या पाईपावर लिहून ठेवलं आय लव यू, मी तुझ्यावर अंतःकरण मधल्या अंतःकरणपूर्वक प्रेम करतो. आता त्याच्यातून काय जाणार आहे. प्रेम कसं आहे, त्याच्यातून सर्व मायला जाणार आहे महाराज. अंतःकरण तिथं लावो का, शुद्ध होय अंतःकरण
अंतःकरण त्या भगवंताजवळ लावा. म्हणून तू मन मी करी माझ्या भजनी प्रेम धरी. प्रेम तेव्हाच निर्माण होतं जेव्हा तुमचं मन तिथं लागतं. आणि प्रेमाशिवाय तर काही नाही, मा जगात काहीच नाही दुसरं. प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावं तुझा आता मी कोण तेव्हा. पत्नीवर प्रेम करावं, आईवर प्रेम करावं, वडिलावर प्रेम करावं, आचार्यावर प्रेम, सगळ्यावरच. नाही नाही संत तर सगळ्या विश्वावर प्रेम करतात, सगळ्या जगावर प्रेम करतात. आणि म्हणून द्या हो ते उच्च विचारसरणीचे जे असतात ते संत असतात, संकुचित विचारसरणीचे सामान्य असतात. म्हणून द्या हो सांसारिक क्षेत्रामध्ये जेवढा माणूस वयवृद्ध होत चालतो, नीट लक्ष देऊन आहे. संसार क्षेत्रामध्ये जेवढं माणूस वय वाढत चालतं तसं त्याला वाटतं मला मानलं पाहिजे, मला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, मला सर्वांनी लोकेशन वाढत चालते, त्याची प्रसिद्धी व्हावी वगैरे वगैरे. आणि परमार्थ क्षेत्रामध्ये असलं कोणी उच्च परमार्थ क्षेत्रातलं फार गोड आहे, समजलं तर बरं आहे तुम्हाला. परमार्थ क्षेत्रातला जेवढं काही वयवृद्ध होत चालतं तेवढं वाटतं त्याला लोकांपासून दूर राहावं, लोकेशना नको. ते अजूनही लौकिक दांभिक जो भजे मजे अनन्य पूज्य पुरुष, मोक्ष वैकुंठ मोक्षसुद्धा नको, लोकसंग्रह नको, काही नको. तुका म्हणे माझं एकांताचा वास नाही, गुणदोष अंग आहे. अशा प्रकारच्या आपल्या नित्यनेमितीमध्ये विरक्त असणारे महर्षी याज्ञवल्क्य ऋषी अनुष्ठानासाठी तपोवनामध्ये वनामध्ये राहायचे. कर्मधनुष आहे, त्यांच्या दोन्ही पत्नीनं सांगितलं आम्हाला पण तुमच्याबरोबर अनुष्ठान करायचं, काय हरकत नाही. कात्यायनी आणि मैत्रीय दोन्ही, आणि त्यांची बहीण होती, ती बहीण बालविधवा होती. ती म्हणे मला पण अनुष्ठान करा, काय हरकत नाही. भगवान शंकराचे अनन्य भक्त, सर्व परिवार असा असो महाराज, सर्वांना गोडी लावावी. तुम्ही अनुष्ठानाले पुढच्या वेळेत तुमच्या मित्रांना, तुमच्या भावांना, कोणालाही प्रेरणा करावी. वाट सांगे त्याच्या पुण्या नाही पार, होतो उपकार अगणित. किती उपकार होईल. म्हणूनच सगळ्यांनी अनुष्ठानासाठी वन उपवनामध्ये, त्यावेळेस जंगल होतं, अनादी काळाची गोष्ट आहे. काय झालं, दोन्ही हे मन आहे महाराज, हे फार चंचल आहे. मन चंचल हे मन कृष्णा 6व्या अध्यायात सांगितलं. मग भगवंताने सांगितलं की अर्जुन मन चंचल आहे जरूर, पण याला स्थिर करण्यासाठी अभ्यासात समर्थोशी मत्कर्मम परम, वैराग्याने अभ्यासाने हे स्थिर करता येतं. म्हणून एकांतात जावं लागतं, द्या हो अनुष्ठान करावं लागतं, त्याला स्थिर करावं लागतं. आणि जर स्थिर झालं तर याच्यामध्ये खूप आणि अनंत शक्ती. मन तुम्ही स्थिर करा. सद्गुरू जनार्दन स्वामींनी मन स्थिर केलं महाराज. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 16 वर्ष. राही उभा जो ध्याना जळे, शिवनामाची जपे ओळी. राही उभा जो ध्याना जळे, म्हणून द्या हो 16 वर्ष झोपले काय? हे तप आहे महाराज. ज्या काही नियमित ॲक्टिव्हिटीज आहे
त्याला मोठमाती द्यावं लागते. झोप कमी, खाणं कमी, फिरणं कमी, बसणं जास्त, आणि मग ती माऊली येणारच. ती तमाशात अजिबात येणार नाही. डीजे लावलं तर अजिबात येणार नाही. पण कीर्तनी बैसविता निद्रा नाडावी दे. अमृताची गोडी अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात. भक्त रंग झाले भजनात, हरी रंग झाला कीर्तनात. माझा पांडुरंग ऐकतो अभंग, सखा पांडुरंग ऐकतो अभंग. म्हणून तिलाही गोड लागतं, झोपेलाही गोड लागतं. भजन एका ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला गेलो. वा वा माधवगिरी महाराज फार चांगलं प्रवचन केलं बा तुम्ही. म्हणलं काय झालं काका? नाही काही नाही, 1.5 महिन्यापासून डोळाच नव्हता लागला. 1.5 तास कुठं निघून गेला समजलंच. बरं आहे. बरं एखाद्यानं सज्जनानं विचारलं की झोप काय येते प्रवचनामध्ये किंवा भगवतनामामध्ये झोप काय येते? तिथं स्थिरता येते महाराज. एक आपलं शरीर स्थिर होऊन जातं, मन स्थिर होतं, आणि स्थिर असणारं शरीर आणि स्थिर असणारं मन म्हणजेच निद्रा आहे. झोप काय आहे अजून शोध लागला नाही. काय बा हाय मन स्थिर, इंद्रिय स्थिर, पण अंतर्मन स्थिर नाही. मध्ये एक मन आहे. तुम्ही स्वप्न पाहता, मग तुमचे डोळे लावलेले आहे. असं काय आहे का डोळे लावायचंच विसरलो बा झोप? ऐक कोणी असं झोपायचं पण डोळे लावायचंच विसरलो नाही. अंतर्मन स्थिर नाही, ते स्वप्न दिसतात. मग स्वप्नात काय येतात तुम्हाला माहिती आहे. ज्याच त्याच्या परिणाम ज्याच ते स्वप्न ठरलेलं आहे. आईनं उठवलं, आई उठू नको ग, मला माझे स्वप्न फार मोठे म्हणून मला झोपू दे. आता झोपासाठी स्वप्न मोठ्यासाठी झोपावं लागतं. मला झोपू दे, माझे स्वप्न फार मोठे म्हणून द्या. हो तू मन मी करी माझ्या भजनी प्रेम धरे. याज्ञवल्क्य ऋषीने अनुष्ठान केलं, मन स्थिर केलं. सद्गुरुजनानंद स्वामींनी मन स्थिर केलं महाराज. तर आपण कसे मुंग्यासारखं काम करून राहिले. मन लागो रे लागो रे लागो गुरु भजने, मन लागो रे लागो रे लागो गुरु भजने. हो किती 35 वर्ष झाले तरी पण तो किती मोठं मन स्थिर, त्याला किती शक्ती आहे. त्या शक्तीनं आपण काम करतो. तुम्ही आम्ही सर्व जे काही सेवा करत असेल, अनुष्ठान करत असेल, ती शक्ती त्यांनी आपल्यासाठी खर्च केली. आणि म्हणून द्या अनुष्ठानामध्ये फार शक्ती निर्माण होते. आणि म्हणून त्यांनी अनुष्ठान केलं. कर्म धरून सोयगाने रात्री त्यांचं वीर्यस्खलन झालं होतं. जे तरुण आहे सगळ्यांचंच होतं. विकार तुमच्या मनात नसलं तरी एखाद्या वेळेस उष्णतेनं निर्माण होऊ शकतं, एखाद्या वेळेस कमी जास्त खाल्ल्यामुळे निर्माण होऊ शकतं. ब्रह्मचारी हे जीवन अर्थात वीरनाश हाच मृत्यू, अशा प्रकारचे एक ग्रंथ आहे. मुलांनी जरूर वाचला पाहिजे. त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की उष्णता निर्माण होते शरीरात. कधी कधी जागरणामुळं होते, कधी कधी कमी जास्त खाल्ल्यामुळं होतं, कधी कधी अश्लील चित्र पाहिल्यामुळं होतं. म्हणून दररोज होऊ नये, महिन्यातून एखाद्या वेळेस तरुण होऊ शकतं. आणि गृहस्थ आश्रमाचं सुद्धा होतं. तुम्हाला अनुभव असेल किती अवघड आहे. महिनाभर तुम्हाला जर हे झालं, तुम्हाला संग झाला नाही तर किती त्रास होतो. मला सांगा वैधव्य प्राप्त झाल्यावर कसं असेल. मुलांचं असो मुलींचं असो, ते किती त्रासदायक असेल ते जीवन. फार अवघड आहे. महाराष्ट्र स्मृती आहे, त्यामध्ये सांगितले की आता 2-3 लेकरं झालेले आहेत आणि संसार झाला आहे, 60-70 वर्ष संसार झाला आहे. आणि अशा वेळेस जर पती पराकांड झाला म्हणजे गेले, तर तिचा आचार सांगितला आहे.
हा जो काम आहे हा शेवटपर्यंत सोडत नाही. ती संकल्पना मनात येतेच कोणी असो. पण जे साधू संत असतात त्यांचं मन ईश्वराकडे लागलेलं असतं म्हणून त्यांना मनात तो विचार येत नाही. पण जे संसारिक आहे त्यांच्यासाठी येतं. मग पाराशर मुनींनी अतिशय सखोल अभ्यास करून याच्यावर सांगितलं आहे की एखाद्याला असं वैधव्य प्राप्त झालं असेल 60 वर्षाच्या नंतर, तर त्या पुरुष असो स्त्री असो त्यांनी आपलं जीवन आणि नियमबद्धमध्ये नियमित करावं. सकाळी लवकर उठावं, स्नान करावं. या मनाला दुसरीकडं सवंतच देऊ नये, सावडच देऊ नये. सकाळी लवकर स्नान करावं, देवपूजा करावी. चांगलं देवपूजा झाल्यानंतर थोडं अल्प उपहार करावं आणि चांगल्या ग्रंथाचं वाचन करावं. थोडं फिरावं, परत दुपारी भोजन पूजन करावं, परत संध्याकाळी चांगल्या ग्रंथाचं अध्ययन करावं. संसार काही पाहू नये, संसार लेकराच्या हाती सोडून द्यावं. आणि अशा प्रकारचं स्त्री असो पुरुष असो त्यांनी स्मृतीमध्ये सांगितलं आहे की तुमची स्मृती जोपर्यंत ती पुसत नाही विषयाची तोपर्यंत हे करत राहायचं, पुसलं जात नाही शेवटपर्यंत. म्हणून द्या हो हा आचार, वैधव्याचा आचार मूळ पाराशर स्मृतीमध्ये खूप चांगलं सांगितलं आहे, कल्याण मासिकमध्ये आलं आहे. म्हणून द्या हो त्यांना वीर्यस्खलन झालं. तरुणांना होतं, सगळ्याला होतं. एक परदेशात एक आपला गुरुबंधू आहे, तो त्याचं लग्न झालेलं नाही. त्यानं इच्छा आल्यानंतर विचारलं मला एकांतामध्ये की बाबा मला असं वीर्यस्खलन होतं. कधी कधी होतं म्हणे 15 दिवसातून महिन्यात. तिथं कसं आहे म्हणे तिकडच्या लोकांना कपड्याचं भान नाही, काही नाही, ते अतिशय कमी कपडे घालतात. आता तीच फॅशन आपल्या भारतात पण आली, अंगभर कपडे नाही घालीत. त्यांना काही नाही, ते लव इज फ्री, त्यांना त्याच्याबद्दल काही वाटतच नाही, ते पाप वाटतच नाही त्यांना. म्हणून मला असं म्हणलं बाबा होऊ दे. स्वप्नामध्ये वीर्यस्खलन झालं तर खरं वीर्य जात नाही. तांब्या भरलेलं पाणी, त्याच्यात वरून आणखीन पाणी टाकलं तर पाणी कुठं जाईल? तांब्यात जाईल का खाली जाईल? रामकृष्ण परमहंसाने सांगितलं विवेकानंदाला की असं वीर्यस्खलन झालं स्वामी विवेकानंदाला सुद्धा. तांबर पाणी दिलं त्यांच्या हातात आणि त्याच्यात वरून परत पाणी टाकायला सांगितलं. म्हणे नरेंद्र आता हे पाणी कुठं गेलं? म्हणे खाली गेलं. म्हणे भरलेलं तेच आहे, आता जे उरलेलं आहे ते पाणी खालीच जाईल. ते भरलेलंच असं पूर्ण खाली करू नये तो घड. ब्रह्मचारी लोकांनी सदा सतत म्हणून गृहस्थ आश्रमाला सुद्धा नियम सांगितले आहे. तुम्ही गुरुचरित्र वात्सायन नावाचं कामशास्त्र वाचा. त्यात सांगितलं की महिन्यातून 1 वेळ, जास्तीत जास्त 2 वेळेस, ते बी अमावस्या, पौर्णिमा, वैधर्ती तिथी, मूळ नक्षत्र, कृत्तिका नक्षत्र, आशे नक्षत्र पाहून. हे कशासाठी सांगितलं शास्त्रानं? येणे तेने तुमचं संयम राहावं. ती वस्तू शरीरात राहिली तर त्याला तेज म्हणले शास्त्रानं. ती तेज तुमच्या चेहऱ्यावर दिसेल, तुम्हाला स्फूर्ती देईल. मग तुम्हाला सांगितलं की आहार तैसा ढेकर धातू तैसा विचार, तुमचा धातूवर स्थिर राहील. पहा तुम्ही जे काही ब्रह्मचारी लोक आहेत तेच मोठमोठे संशोधक आहे. एकानं सांगितलं की बुद्धिवान लोक केस काढीत, पूर्ण केस काढून टाकतात, विद्वान असतात. कसं काय वय? आणि जे टक्कल पडेल मग तो वेडा आहे. एक टक्कल पडेल माणूस वेडा आहे, तो कसं काय विद्वान मानते? काही प्रमाण लावतात. तुम्ही पहा लुई पाश्चर, ज्याने देवीचे लस शोषून काढले. जे काही शास्त्रज्ञ आहे परदेशात, बहुतेक दाढी केस वाढलेले, त्याचं भानच नाही त्यांना. बहुतेक शास्त्रज्ञ मलेरियाची लस शोधणारा, टायफॉईडची लस शोधणारा, वेगळं शोध करणारे पाहतो, त्यांना त्याचं भानच राहतं. म्हणजे जे पूर्ण केस काढतात ते विद्वान असतात, ते ज्ञानी असतात. मी पाहिलं ते 1 टक्कल पडण्याला वेळा आहे. मग कसं काय प्रमाण लागतं वय? काही कुठं प्रमाण लावतात, कुठं शास्त्र आधार नाही, काही नाही. काही बाबाजी म्हणते गाद्या नाही पाद्या नाही. स्खलन होतं. म्हणून द्या हो. आणि विशेष सांगतो, जे लग्न झालेलं असेल, होणारं असेल, तुम्ही जरूर कात्यांना
वात्सायन नावाच्या ऋषीचं कामशास्त्र वाचा. ती गंमत नाही, ती काही खेळ नाही, ती काही हौस नाही, ते एक शास्त्र आहे. त्या शास्त्राप्रमाणे केलं ना तुम्हाला भीती नाही. समदिवशी आता माय बहिणी 4 दिवस बाजूला होते, तर 5व्या दिवशी जर संघ झाला तर मुलगी होते, 6व्या दिवशी संघ झाला तर मुलगा होतो, समदिवशी संघ झाला तर मुलगा होतो, विषम दिवशी संघ झाला तर मुलगीच होते. असं त्या वात्सायन नावाच्या कामशास्त्रामध्ये सांगितलं आहे. कारण काय आहे की 27 दिवसानंतर तिचं बीजांड कोश फुटतं आणि ते असं उमलतं फुलासारखं. त्यावेळेस ते 1 दिवस उमलतं, 1 दिवस परत, 1 दिवस उमलतं, कमी असतं होत चालतं. तुम्ही पाहता ऊन पडलं की सूर्यफूल असं बरोबर सूर्याकडं तोंड करतं, नॅचरल आहे. म्हणून समदिवशी ते कोमल होऊन जातं, विषम दिवशी परत प्रगल्भ होतं. आणि मग त्यावेळेस जर संघ झाला तर त्या बीजांड कोशामध्ये तुमचं वीर्य गेलं तर फळप्राप्ती होते. अनुभव आहे. आणि म्हणून ही तिथीवार कशासाठी येणे त्याने करून संयम बाळगला पाहिजे. शरीर तुमचं चांगलं राहिलं पाहिजे. हेल्थ इज बेटर दॅन वेल्थ. तुमचं शरीर चांगलं राहिलं पाहिजे म्हणून हे सांगितले शास्त्र आहे. जरूर वाचा, चांगलं आहे तुमच्यासाठी, ब्रह्मचार्यासाठी वाय. ज्याचं नवीन लग्न झालं त्यानं वाचा, मुलींनी वाचा, मुलांनी वाचा. मी दर प्रवचनात सांगतो अनुष्ठानाचे. हा एक विषय तसं व्हायचं का आम्ही ब्रह्मचारी नैष्टिक ब्रह्मचारी, आम्हाला याच्याबद्दल काही नाही. पण बाबाजी पण सांगायचे, भाऊ नाही आपल्याला, आपण भेग भगवान अंगावर घेतला आहे तर आपण चांगलं मार्गदर्शन केलंच पाहिजे. जे ज्यांच्या हिताचं आहे, आपल्या भक्ताच्या हिताचं आहे आणि सर्वांच्या हिताचं आहे. हित ते करावे देवाचे चिंता, असं हितकारक गोष्टी सांगाव्यात. आणि म्हणून हो हे सांगायचं तात्पर्य हे की अशा प्रकारचं जर आपण तो विषय भोगला त्याच्यामध्ये सुख नाही असं नाही. गीतेच्या 17व्या अध्यायात सांगितलं की विषयाचं भोग घेताना ते अमृतासारखं वाटतं, अल्प का होईना. ज्या अर्थी गीता सांगते त्या अर्थी त्याच्यात सुख आहे. आणि काही शास्त्रज्ञांनी सांगितलं की तुम्ही संग करता स्त्रियाशी त्यावेळी तुमच्या मनात कोणता विचार येतो, एकदम निमग्न होऊन जातात. काही क्षण म्हणा, काही वेळ म्हणा, काही ती कामक्रीडा आहे त्याच्यामध्ये तुम्ही समरस होऊन जातात. असं समरस जर ईश्वराचं प्राप्तीत झालं तर आपल्याला जसं तो आनंद मिळतो विषयाचा, तशाच ईश्वराच्या प्राप्तीचा पण आनंद मिळेल. विषयाचा भोग घेताना प्रथमदर्शनी अमृतासारखं वाटतं, पण त्याचा परिणाम विषयात आहे. आणि विषयाचा त्याग करून ती भगवंताकडे तो लावणे प्रथमदर्शनी आणि विषयासारखं आहे, पण त्याचा परिणाम अमृत आहे. 17वा अध्याय श्रीमद भगवद्गीता. चांगलं विश्लेषण आहे रामसुखदासजी महाराजांचं, वेगवेगळ्या माऊलीचं पण आहे. आणि म्हणून त्यांनी ते स्खलन झालं रात्री ते कपडे बाजूला ठेवले. वस्त्र उपवस्त्र असतं. लंगोटी साधूचं 3 गोष्टी महत्त्वाचे, लोटा, सोटा, लंगोटा. हाक बंद साधू नंबर, हाक बंद, मुख बंद आणि लंगोट बंद. 3 पाहिजे साधूला. हाक म्हणजे जास्त न्यावळून पाहू नये स्त्रियांकडं, मांजरीसारखं नाही, कावळ्यासारखं. कागचेष्टा बको ध्यान श्वानिद्रा तथैवच अल्प हरी ग्रह त्यागे पंचतत्व ब्रह्मचारी. 5 तत्व पाहिजे ब्रह्मचार्याकडं. कागचेष्टा म्हणजे कावळ्यासारखी नजर, मांजरीसारखी नाही. बको ध्यानम, ध्यान कबाळ्यासारखं, ध्यानावस्थित तद्गतेन मनसा. बको ध्यानम श्वानिद्रा, किती बारीक थोडं जरी लागलं नुसतं आमचं दरवाजा वारलं तरी ती कुत्री येते, तिला दररोज पेढे द्यावं लागतं सकाळी सकाळी. संतोषगिरी बाबांनी कवड उघडलं की ती हजर झोपलेलं राहते, तिची झोप ताबडतोब मिळते. काही काही असे झोपतात तर अंगावरून रेल्वे गेली तरी उठत नाही. त्याने पोलाखाली झोपेल होतं म्हणून ते मन म्हटलं इतकी खडखड खडखड इथे रेल्वेची इमारत. ना आमचा एक मित्र होता लक्ष्मण, खुशाल झोपला मस्त. आमचं तिकीट राहायचं ना संभाजीनगर ते नाशिक 6 रुपये 25 पैसे तिकीट होतं. आणि त्याच्यात आणखीन विद्यार्थ्याचं कन्सेशन 3 रुपये काही पैसे. परत ते पॅसेंजरनंच प्रवास करा. ती पॅसेंजर गेली मग तिथं 8-10 तास झोपावं लागलं. तर खुशात झोपला, आम्हाला झोप येईना. त्यानं ती गोधडी अंगावर घेतली आणि झोपलं.
आमचा एक मित्र होता परत इथं उतरलो आम्ही. इथं आश्रम नव्हता, त्र्यंबकला जायचं होतं. त्र्यंबक स्टँडवर म्हणजे हालही झोपवतो, त्या गोधडीमुळे याला ऊप येते म्हणे. अरे चला चला चला, एस टी लागली. एस टीत बसलो आणि त्यानं ती गोधडी तिथंच ठेवून दिली त्या मित्रानं. त्याला घ्यायचं ध्यानच नाही राहिलं. अशा काही गमती असतात महाराज. आणि म्हणून द्या, स्खलन झालं तरी जास्त नाही होऊ, कमी व्हावं. बाजूला ठेवल्यानंतर ती बहीण होती, तिनं ते कपडे उचलले. ती बालविधवा असल्यामुळं नदीवर गेली. त्यावेळेस कमी कपडे घालायचे आणि ते धुता धुता ते विहिऱ्याचं कण तिच्या योनी मार्गाला लागलं. कर्मधनो सोयगानं तिला 6वा दिवस होता. आपल्या नीट लक्ष देऊन ऐका, हे विज्ञानानं पण सांगितलं आहे, शास्त्रानं पण सांगितलं आहे. आपल्या विहिऱ्याच्या एका थेंबामध्ये 42,000 शुक्रजंतू असतात. त्याच्यातला एक जरी शुक्रजंतू माऊलीच्या स्त्रियांच्या गर्भाशयात गेला, बीजांडकोशात गेला, तर एक जीव प्राप्त होतो. 42,000 काय हे? जर आपण असं वीर्यपात शास्त्रसंमत न करता, भगवंतांनी विभूती योग सांगितलं की शास्त्राप्रमाणे काम मी आहे आणि याच्या व्यतिरिक्त जर केलं कोणी तर आपलं पात होतो आणि त्या स्त्रीचा घात होतो. मनुस्मृती. त्या पातामुळं आपले 21 कुळं बापाचे आणि 21 कुळं आईचे नरकाला जातात असं शास्त्रात सांगितलं आहे, पुराणात सांगितलं आहे. म्हणून परस्त्रीला माते समान का मानव करा, लग्न करा, चांगली पत्नी करा, तिचे सहवास करा, त्याला काही परधन परश्री परते अन्न, परधन परश्री परते अन्न, जीवनात कधी भक्षू नको. स्वामी सांगता शिष्या तुझला अमृत तत्वे सोडू नको. स्वामी सांगता शिष्या तुझला अमृत तत्वे सोडू नको. आणि म्हणून द्या हो, पती पत्नीचं केलं त्याला काही सांग, प्रेमानं करा, राहा. तेव्हाने असे बसले एका ठिकाणी पती पत्नी. हो हो हो, आता मी वाचू शकत नाही. ती म्हणते असं काय करताय, अजून आपल्याला महाबळेश्वरला जायचं आहे. आताच तुम्ही गेलं तर कसं होईल, अजून आपल्याला बरेच सहली करायची आहे, आपल्याला अजून बरीच मजा करायची आहे आणि तुम्ही आताच मी वाचू शकत नाही असं कसं म्हणता. त्यानं सांगितलं, ए बावळट, माझं चष्मा आणून दे, त्याच्याशिवाय मला वाचू शकत नाही मी. श्रीराम जय राम, जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. बोल श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. चष्मा नाही म्हणून मला वाचता येत नाही. वाचणे की वाचू शकत नाही. कशी मराठी आपली पहा, म्हणून ती अभिजात आहे, म्हणून तिला दर्जा मिळाला अभिजात मराठीचा. तिनं विचार केला की मी काही परपुरुषाकडं पाहिलं सुद्धा नाही, कंसारी तिचं नाव, आणि असं कसं झालं, असं कसं झालं. ती बिचारी खचून गेली. बरं त्यावेळेस काही अशा साधनं नव्हते, आता पुष्कळ साधनं आहे. आता तर फार वाईट आहे, वाचू नये, पाहू नये, बोलू पण नाही. आणि उत्तर ते वाढत चाललं. तिनं सांगितलं आपल्या भावाला, मला आता अनुष्ठान करायचं एकांतामध्ये. एक पिंपळाच्या झाडाखाली तिनं अनुष्ठान केलं आणि 9 महिने 9 दिवस झाले तिला मुलगा झाला. तिनं त्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवून दिला आणि योग अग्नीनं आपलं शरीर जाळून टाकलं. काय माझ्याकडून पाप झालं. आणि तितक्यात त्या रस्त्यानं पिंपळाच्या झाडाखाली तो मुलगा रडायला लागला. केव्हा केव्हा दूध नाही, काही नाही. आई जन्मतःच एखाद्याला असं वनवास प्राप्त होतो महाराज. काहीला आई आठवत नाही, काहीला वडील आठवत नाही, काहीला आई वडील पण आठवत नाही, कोणीतरी सांभाळ करतं. अशी अवस्था झाली, अनाथ होऊन गेली. एक महापुरुष चाले रस्त्यानं, त्यांनी पाहिलं का अरे नाही एक छोटंसं हार बघ, नेमकं जन्माला आलेलं, याला काय दुःख आहे.
पाहतो तर ते मुलगा रडायचा. वरून पिंपळाच्या झाडाचे अशी फळं असतात पिंपळा झाडं, त्याला उंबर म्हणतात. त्याच्यामध्ये एकटा गोड रस असतो. जे जास्त दिवसाचं पिंपळ आहे त्याच्यामध्ये ते पिंपळ आम्ही लहानपणी खायचो. इतकं गोड असतं की साखरेसारखं. त्याच्यातला एक थेंब त्या पोराच्या तोंडात पडायचं. काय देवाची लीला आहे. पहा देवाजीची करणी नारळाच्या आसपाणी, नारळाच्या आसपाणी. पहा देवाजीची करणी नारळाच्या आसपाणी, नारळाच्या आसपाणी. पहा देवा 80-90 फूट नारळाचे झाड आहे. वर किती गोड पाणी. बरंच समुद्राच्या कडाला सगळं पाणी खारं आहे, नारळाचं पाणी किती गोड आहे. देवाची करणी. त्यांनी पाहिलं वर, त्याच्या तोंडात थेंब पडला की तो थांबून जायचं, रडायचं. त्याने हृदयाशी लावलं. अरे अरे काय वनवास प्राप्त झाला. ध्यान लावलं थोडं. अरे 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 काही कोणाचा दोष नसताना या बालकाचा जन्म झाला आणि याचं पालन केलं पाहिजे. तुम्ही संत माईबाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान, अनाथाचा नाथ माझा जगन्नाथ जनार्दन आहे. आणि म्हणून त्याने त्या मुलाला घेऊन गेले, त्याचं पालन पोषण केलं. आणि 6 वर्ष 7 वर्ष झाल्यानंतर मौंदीबंधन करावं लागतं. मौंदीबंधन करताना गोत्र उच्चारावं लागतं. गोत्र आई वडिलांचं नाव घ्यावं लागतं. आणि त्या मुलाला सांगितलं की तुझ्या आईचं नाव काय, वडिलाचं नाव, म्हणजे आईचं नाव कंसारी, वडिलाचं नाव नाही सांगता येणार. तुझं गोत्र काय ते पण नाही सांगता येणार. त्यांना कळलं, ते ध्यानानं त्यांना कळलं की अरे अरे ही अनावधानानं झालेली गोष्ट आहे, याच्यात कोणाचाही दोष नाही. पण दोष झाला अनावधानानं, तुम्ही काही होऊन जाता अघटित. कर्मधर्म साहेबांना आम्हाला सेंट्रल जेलला बोलवलं. मी जेलमध्ये जाऊन येले प्रवचनाला. भागवत समाप्ती होती, तिथं प्रवचनाला गेलं होतं. तिथं आपलं 1-2 जण जय जनार्दन पण होते जेलमध्ये. म्हणलं कसं काय रे बाबा इकडं तुम्ही. म्हणे बाबा भाऊबांधानं बळजबरी नाव लिहिलं आणि आता केस चालू आहे, तर आम्ही रिमांडमध्ये. असं पण होतं. मग तिथं मी सांगितलं की काही गोष्टी आपल्या हातात नसतात, अनावधानानं काही गोष्टी होतात. भाऊ काल नाही का परवा 2 जण आले, बाबा रिमांडमध्ये होतो 3 महिने, आता बेल झालं, सुटलं, निर्दोष सुटलं. असं पण होतं. मग आता म्हणलं बाबा तसं वाईट मानू नका. भगवान श्रीकृष्णाचे आईवडीलसुद्धा जेलमध्ये होते. भगवान श्रीकृष्णाचा जन्मसुद्धा जेलमध्ये झाला. म्हणून तसं वाटायचं काही कारण नाही. 33 कोटी देवतासुद्धा रावणाने जेलमध्येच ठेवलं. असं काही मानायचं नाही. होतं असं काहीतरी आपल्या राशीचक्रामध्ये असं योग असतो. त्याला असे 225 योग आहेत. त्याच्यापैकी एखादा योग आपल्या जर कुंडलीत असला आणि त्यामध्ये जर बंदिस्त जीवन असं जर असलं, ते कोणता जरी योग आहे तर माझं ध्यानात नाही तो. असं होऊ शकतं. काही वाईट वाटायचं कारण नाही. जाऊ दे, जे झालं ते झालं. असं भोगाला सादर व्हावं. मग त्यांनी सांगितलं की त्यानं सांगा माझं गोत्र काय आहे. त्यानं हट्टच धरलं. मुलगा ब्रह्मचारी, अतिशय सुशील, अतिशय अभ्यासू, अतिशय घनपाठी, म्हणजे एकदा सांगितलं तर पाठ, असं असते बुद्धिमत्ता एखाद्याची. त्यानं हट्टच धरला की नाही नाही मला सांगाच की माझ्या वडिलांचं नाव काय आहे, माझ्या आईचं नाव तर माहिती, माझं गोत्र काय. तेव्हा तुझं गोत्र याज्ञवल्क आहे. म्हणजे ते याज्ञवल्क गोत्र कसं राहील. माझ्या आईचं भाऊ याज्ञवल्क आहे. मग हे कसं होईल. आईचं गोत्र वेगळं, वडिलाचं गोत्र वेगळं. म्हणजे आईचं वडिलाच्या घरचं आईचं गोत्र वेगळं, लग्न झाल्यानंतर ते गोत्र वेगळं राहतं. त्यांनी सांगितलं काहीतरी याच्यामध्ये असलं पाहिजे, काहीतरी धोका माझ्या मामानेच दिला पाहिजे माझ्या आईला. म्हणून त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली बसला, संकल्प केला, जर हा दोष माझ्या मामाचा असेल तर ही कृत्या त्यांच्यावर सोडून दिली. तपस्वी होते. त्यांचं नाव हे पेपलायन. त्यांनी सोडले तर याज्ञवल्क्य ऋषी सकाळी सकाळी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
नमशिवायचा जप करत बस, ध्यान करत बस, ती कृत्य समोर येऊन उभे राहिले. ते घाबरले. त्यांनी भगवान शंकराची स्तुती केली. श्री गणेशाय नमः, श्री सांब सदाशिवाय नमः, अस्य श्री शिवरक्षा स्तोत्र मंत्रस्य याज्ञवल्क्य. भगवान शंकराचे अनन्य भक्त. देवा, मी कोणाकडे वाईट दृष्टीनं सुद्धा पाहिलं नाही, ही कृत्य माझ्या मागं का लागली? मग त्यांनी भगवान शंकराची प्रार्थना केली. भगवान शंकर प्रगट झाल्यानंतर सांगितलं की हे कृत्या, याच्यामध्ये याज्ञवल्क्यांचा काही दोष नाही. तुला ज्यांनी पाठवलं त्या पिपलायन ऋषीला जन्मताच शनी बाधा, 7.5 जन्मताच शनीची वक्रदृष्टी असल्यामुळं असं झालं. त्या कृत्यानं जाऊन सांगितलं पिपलायन ऋषीला की तुम्हाला असं सांगितलं भगवान शंकराने की तुम्हाला जन्मताच शनीची बाधा आहे. शनी 7.5 तुमचा जन्म झाले. सगळे लोक नवग्रहाचे घाबरल्यापेक्षा शनीला जास्त घाबरतात. लग्न कार्य असतं तर गावातले सगळ्या मंदिराला, सगळ्या देवाला नारळ फोडतात की नको काही व्हायला, गाडी फालती व्हायला. म्हणून भयानं करण्यापेक्षा भक्तीने केलं चांगलं नाही, दररोज केलं चांगलं नाही. शनी महाराजाकडे परत दुसरी कृत्य पाठवली. आता शनी महाराज भगवान शंकराचे अनन्य भक्त आहेत. ते गेले भगवान शंकराकडे. देवा, तुम्ही आम्हाला निर्माण केलं आहे, शासन करणारे देवता आहे आम्ही. सरकार वेगळं, प्रशासन वेगळं. म्हणून सरकार म्हणजे मंत्रिमंडळ, आणि त्यांनी जे कायदे केले ते प्रशासकीय लोक करतात, अधिकारी लोकांना ते करावं लागतं. तुम्ही शासन करणारं देवता म्हणून आम्हाला निर्माण केलं आहे, आम्हाला शासन करावंच लागणार आहे, ज्याच्या कर्माचं फळ आम्हाला द्यावंच लागणार आहे. म्हणून शनी महाराजांनं भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकराने त्या कृत्याला सांगितलं की याच्या शनी महाराजाचा पण दोष नाही, असं करा. त्या कृत्याला सांगितलं देवानी की तुम्ही पिपलायन ऋषीला इकडे घेऊन या. भगवान शंकर, याज्ञवल्क्य, भगवान शनी महाराज एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की पिपलायन ऋषी देवता, अहो याच्यात कोणाचाही दोष नाही, अनावधानं झालेल्या गोष्टी आहे, तुम्ही यांना क्षमा करा. याज्ञवल्क्याला पण क्षमा करा, शनी महाराजला पण क्षमा करा. म्हणून भगवान शंकराचं ऐकल्यानंतर पिपलायन ऋषीने दोघांना क्षमा केली. मग क्षमा केल्यानंतर याज्ञवल्क्याने सांगितलं की तुम्हाला काय लागतं बेटा तुला, ते आम्ही द्यायला तयार आहे. शनी महाराज सांगितलं बेटा तुला काय लागतं ते मी द्यायला तयार आहे. भगवान शंकराने सांगितलं की तू क्षमा केली ना, क्षमा करायला ताकद लागते महाराज. दोष आहे जरूर, पण क्षमा केल्यानंतर सांगितलं की जो याज्ञवल्क्याने लिहिलेलं स्तोत्र वाचील, त्रिकाल वाचील, त्याला आमच्या नवग्रहाची कोणाची बाधा जास्त होणार नाही. जो पिपलायन ऋषीचं नाव घेईल त्याला शनीची बाधा होणार नाही. काय महाराज, कवी हरिअंतरिक्षम प्रबुद्धम पिपलायनम, काय आणून ठेवलंय महाराज आपल्या नित्यनिमितीमध्ये. 35 वर्षापासून मी महत्त्व सांगून राहिलो तरी अजून पूर्ण व्हायला तयार नाही. ज्यांच्या मुखी विधिदान, ज्यांच्या मुखी विधिदान, तुझे खरा पुण्यवान, वाचावी नित्य विधी, वाचावी नित्य विधी. म्हणून त्यांनी सर्वांनी क्षमा. म्हणून भगवान शंकराच्या शरीरामध्ये 9 ग्रह वास करतात. लिंगामध्ये शुक्राचार्य, मांडीमध्ये राहू केतू शनी महाराज, असे प्रत्येक शरीरामध्ये 9 ग्रह आहेत. हातामध्ये तो फोटो तुम्हाला पाहायचा असेल तर यज्ञ मंडपात लावलेला आहे. औदुंबरवाडीला नवग्रह याग झाला तर एक ब्राह्मण होते, वेदशास्त्र संपन्न, अतिशय विद्वान, एकनाथ शास्त्री सौचे. त्यांनी पूर्ण गुरुचरित्र हाताने लिहायचं, हाताने लिहून सोहळ्यात लिहायचं आणि बऱ्याच ब्राह्मणाला वाटायचं. हा त्यांचा क्रम होता. आणि वेदशास्त्राचा अभ्यास होता. प्रकांड विद्वान, वयवर्ष 97. माधवगिरी बाबांच्या हातानं या यज्ञाची सांगता करा. गेल्यानंतर त्यांच्या मुलांनी ऐकलेलं होतं
त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला ते या यज्ञाला यावंच लागेल, माझ्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे. आणि म्हणून त्यांना फार महत्त्व होतं. मला सुंदर नारायण मंदिरामध्ये ती गरुडाची मूर्ती भंगलेली होती. तेव्हा नाशिकमध्ये यतिराज जर असेल तर माधवगिरी महाराज त्यांच्या हाताने स्थापन करा. ते जनार्दन स्वामीचे शिष्य जाणकार असतात महाराज. म्हणून जाणत्याने गुरु भजिते तेने कृत कार्य होजिते मूळ सिंचने सहजे. बाबाजी म्हणायचे की तुम्ही ज्या गुरुचं ध्यान करतात ना ते तत्व तुमच्यात येतात. आम्ही काय आमच्या ध्यानमूलम गुरुमूर्ती जनार्दन स्वामी, दुसरं ध्यान कोणतं आहे? आम्ही दुसरीकडे ध्यान जायचं काही कारणच नाही. आम्ही ध्यानावर आहे. ती प्रतिष्ठा त्यांनी केली. तर त्यांनी त्या नवग्रह भगवान शंकराच्या शरीरामध्ये कुठं कुठं आहे आणि नवग्रहाची विशिष्ट प्रकारची चिन्ह आहे. ते चिन्ह त्याने त्या तिथं फोटोमध्ये लावले. चित्रकाराला समोर बोलून घेतलं, त्याचसमोर भगवान शंकराचं चित्र काढलं. नीट लक्ष देऊन ऐका, फार गोड आहे, खूप गूढ माहिती आहे. भगवान शंकराच्या शरीरामध्ये नवग्रह वास करतात. म्हणून सोमवाराने प्रदोष केल्यानंतर सर्व नवग्रहाचं कोणताही उपास सांगितला असेल तर ते काही बाकीचं करायचे काही कारणच नाही. श्रद्धा असेल तुमची तर सोमवाराने प्रदोष करावं. बरेच दोष जातात. मग शनी असेल तर शनीची बाधा म्हणतो शनिवार करतात, मंगळ असेल तर मंगळवार करतात. बाबा ते सोमवार नाही, सोमवार व्रत एकादश नियनोगत होईल कसे संत साहित्यामध्ये सुद्धा आहे. ते नवग्रह ती कुठं कुठं आहे. आणि भगवान शंकराच्या गळ्यामध्ये 27 नक्षत्राची माळ आहे. अश्विनी, रोहिणी, मृग, कृतिका असे 27 नक्षत्र त्याची माळ आहे गळ्यामध्ये. 60 संवत्सर आहे. आता हा कोदनाम संवत्सर आहे. राग जास्त राहील यावं संवत्सर. पर्वत्य संवत्सरात बहुधान्य नाम संवत्सर होतं. मागच्या वर्षी कधीतरी खूप धान्य निर्माण झालं. सरकारनं सुद्धा धान्य कुठं ठेवा असं हे झालं होतं. असं प्रत्येक संवत्सराचं महत्त्व आहे. असे 60 संवत्सराचे असे गळ्या कानामध्ये कुंडल आहे देवाचे रुद्राक्षाचे, इकडून 30 इकडून 30 अशा प्रकारचे 3 शिवनवग्रह याग आहे. म्हणून देव यांची बाधा होत नाही म्हणून शिवरक्षा वाचली पाहिजे. पिपलायन ऋषी सप्तऋषीचं आपल्यामध्ये स्मरण आहे. त्यानंतर आपल्या विधीमध्ये शिवषडाक्षर स्तोत्र आहे. 6 ओंकार बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायम. ते भगवान शंकराचे जे काही 6 अक्षर आहे ओम नम शिवाय, या प्रत्येक अक्षराचं एक ओवीचं भगवान शंकराचं वर्णन आहे. महादेव महात्मानं महाध्यानं परायणं महापापहरम देव मकार आहे न म्हणून असं वर्णन आहे. पंचभूतच त्रास देतात. पहा तुम्ही, खूप वारा सुटला, किती वादळ होतं, समुद्रामध्ये सुमनी येतात, कितीतरी प्रदेश जलमय होऊन जातो. वारा सुटला की मग वारा कधी सुटतो? अतिशय जमीन तापल्यानंतर सुटतो. कमी दाब निर्माण होतो. तर जास्त दाबाकडं वारे वाहतात, कमी दाबाकडून मग वारे सुटतात. वारे सुटल्यानंतर जमीन तापल्यानंतर मग सूर्यनारायण जमीन तापली की वारे सुटतात. वाऱ्यानंतर ढग तयार होतात. ढग तयारनंतर पाऊस येतो. पण काय काय ठिकाणी एवढा पाऊस आहे का काही विचारतं सोय नाही. परदेशात सुद्धा चांगल्या चांगल्या गाड्या आणि हे ते वाहून गेलं. आणि म्हणून हे पंचमहाभूते मारक आहे. ते पंचमहाभूते आपल्या शरीरात आहे. ते त्यांचं गती स्थिर राहावी, चांगलं राहावं म्हणून हे इति श्री उमामहेश संवादे शिवषडाक्षर स्तोत्र संपूर्णम. हे त्यांचं आपल्या शरीरामध्ये त्यांनी योग्य कार्य कर. आपल्या शरीरामध्ये किती पाणी आहे? रक्त म्हणजे पाणीच. आपण पाहतो डोळ्याने तेज, आपण चालतो पृथ्वी तत्व आहे, जलतत्व आहे. पृथ्वी हा वायू तेज, आपण श्वास घेतो. पृथ्वी आप वायू तेज आणि प्रकाश दिसतं आपल्याला. आणि म्हणून द्यावं हे पंचमहाभूताचं त्यांना नमस्कार करावं. ते आपल्या शरीरात आहे. ओंकार बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायम. ओम नमः शिवाय तरणोपाय तारक मंत्र शिवाचा. ओम नमः शिवाय तरणोपाय तारक मंत्र शिवाचा. तारक मंत्र शिवाचा उद्धार भक्त जनाचा. तारक मंत्र शिवाचा उद्धार भक्त जनाचा.
शिवाय. त्यानंतर आपल्या नित्यनैवेद्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे. काल बाबांना सांगितलं की नर हरी सोनार भगवान, त्यांचे बरेच भजनं बाबांना गायले काल. नर हरी सोनार जे होते हरिभक्तपरायण, नर हरी सोनार हे शिवभक्तपरायण होते. शिवभक्तीचे त्यांना एकांगी होती त्यांची शिवभक्ती. पांडुरंगाच्या दर्शनाचं, पांडुरंगाचं तुम्हाला तर दृष्टांत माहिती आहे. म्हणून त्यांनी 12 ज्योतिर्लिंगाचं काल परवा, आणि भक्त किती भाग आहे आपले. एक हरिभक्तपरायण कृष्ण महाराज राहते, त्यांनी सांगितलं 12 ज्योतिर्लिंगाचं महत्त्व सांगणार आहे ना. नर हरी सरांना 12 ज्योतिर्लिंगाचा अभंग लिहिलेला आहे. तो अभंग असा आहे: सत्य ज्योतिर्लिंग 12 प्राप्त काळी स्मरण करा, कोटी कुळ धरा भवतारा बापा हो, वाराणसी विश्वनाथ मोक्षदाता तो समर्थ, पूर्वील अंतरीचे आर्त सोमनाथ सोरटी, ओंकार ममलेश्वरम सेतुबंदेच रामेश्वरम, भीमावगमी भीमाशंकरम कृष्णेश्वरम वेराळी, नागनाथ अमृतोदुकी विश्वजन केले सुखी, परळी वैजनाथ सुखी सुकृत साच जन्माचे, त्र्यंबका तीर्थराज पूर्वील अंतरीचे काज, त्याही तेजा माझी तेज महांकाळ उज्जैनी, दुजे कैलास भुवन श्रीशैल्य मल्लिकार्जुनम, वाचे स्मरता धन्य धन्य अनुपम क्षेत्र ते, बद्री केदार उत्तरे ज्याचे स्मरण भवत हा तरे, ध्यान धरता वृत्ती नुरे निज निश्चळ दासाची, श्री नर हरी म्हणे जन्मा यावे, शुद्ध सत्य प्रेम भावे, वाचे हरिगुण गावे, मालो जपे सर्वदा. 12 ज्योतिर्लिंग आहे. सौराष्ट्रे सोमनाथेश्वर. श्री चंद्रासाठी, चंद्रनारायणासाठी भगवंताने तिथं निवास केला. चंद्राला 27 बायका होत्या, दक्षच्या कन्या. त्यापैकी रोहिणी सुंदर होती, म्हणून चंद्र महाराज रोहिणीवर जास्त प्रेम करायचे. आता सुंदर असल्यानंतर प्रेम करणारच महाराज. पण बाकीच्या महिन्याने तक्रार केली की चंद्र महाराज त्यांच्याकडेच राहतात, आमच्याकडे येत नाही. मग शास्त्रानं पण काही कमी जास्त विचार करावा ना. शास्त्र पण जरा कमीच असलं पाहिजे. आणि बहुतेक जावं शास्त्राला कमीच समजतात. भगवान शंकराची परंपरा आहे. सतीचे वडील दक्ष राजा, ते पण भगवान शंकर मानत नव्हते एवढं. आणि जावई म्हणलं तर मग ते अतिच असंतुष्ट आत्मा. किती द्या, किती हुंडा द्या, सगळं देते हो. पलंग देतात, उशी देतात, काय 225 वस्तू लागतात म्हणतात संसाराला. इंदुरकर महाराज सांगतात जगदमामध्ये. फ्रीज काय म्हणतात, चिव चटणी लाटणं पोळपाटण अमुकन तमुकन सगळंच देतात. तरी म्हणतात काहीतरी राहिलंच तर घेऊनच येते तिकडून. म्हणजे असंतुष्ट आत्मा. दक्षाने विचार नाही केला, शाप देऊन टाकला चंद्राला, जाय तुला क्षयरोग होईल. आता क्षयरोग झाल्यानंतर सगळ्याचीच पंचायत झाली ना, रोहिणीची त्यांची. मग भगवान त्याची प्रार्थना केली की काय करू मी याच्यावर उपाय. म्हणून नारदानं सांगितलं की तुम्ही भगवान शंकराची प्रार्थना करा, अनुष्ठान करा. म्हणून समुद्राच्या तीरावर भगवान शंकराची प्रार्थना केली. तिथं भगवान शंकर प्रगट, सोम म्हणजे चंद्र, तिथं सोमनाथ म्हणून भगवान शंकर प्रगट झाले. त्यांनी त्यांचा क्षयरोग निवारण केला. म्हणून सौराष्ट्रे सोमनाथ श्रीशैल्य मल्लिकार्जुनम. पार्वतीने सांगितलं की आपले मुलं मोठे झाले, त्यांचं लग्न केलं पाहिजे. भगवान शंकरांनी सांगितलं की त्यांनी काहीतरी परीक्षा पास झाली पाहिजे. काय परीक्षा घेणार तुम्ही त्यांची. म्हणून असं करा, ते दोघांना सांगितलं की तुम्ही पृथ्वी प्रदक्षिणा करून या, जो लवकर येईल त्याचं लग्न अगोदर करू. आता गणपती महाराज निघले उंदरावर बसून. त्यांचं उंदीर तुम्हाला माहीत. आता मला सांगायला वेळ नाही. उंदीर हे उद्योगाचं प्रतीक आहे. बुद्धी जर, गणपती बुद्धीची देवता आहे, बुद्धी जर उद्योगामध्ये प्रवीण झाली तर माणसाला रिद्धी सिद्धीची प्राप्ती होते. हे त्याच्या मागचं अध्यात्म आहे. बुद्धी आहे पण करायचं काहीच नाही. उंदरासारखा उद्योगी माणूस कोणी नाही. त्याला खायला कमी लागतं पण नुकसान जास्त. ओंबी तोड बिळात नेऊन घाल, ओंबी तोड बिळात नेऊन घाल.
अहो मला लग्नाला जायचं, नथ द्या. तिची नथ आणली, उसनी मागून ही गेली लग्नाला, दाखव सगळ्याला नथ. आणि आंघोळ करायच्या वेळेस तिने ती नथ काढून ठेवली, आंघोळ केली, तितक्यात उंदीर मारत आली आणि घेऊन गेली. काय करावं काय करावं. आता ती नथ मागायला आली आणि हे ती गरिबी पाठीभर. 2-3 महिने काम केलं, ती नथ तयार करून तिला नेऊन दिली. बाबा माझ्याकडून नथ हरवली. 2 महिने कष्ट करावं लागले. सोनं स्वस्त आहे, लाखभर चाललं, कष्ट करायला लागेल. आणि मग आता दिवाळीला काय करतात, सगळं घर साफसफाई करतात. तिथं उंदराचा नळा होता, त्यानं ते खोदून काढला. याच्यातून पाहू आपण कुठंपर्यंत नळा ह्या त्याचे बुडजून टाकू, त्याच्यामध्ये काहीतरी दगडं बिगडं घालून पाहतो तर त्याच्यात नथ सापडली. 2 महिन्याची कमाई, तिला बरं वाटलं का 2 महिने कमाई केली तर आता सापडलं. म्हणून द्या हो उंदीर उद्योगपती, तो जास्त उद्योग करतो. म्हणून गणपती महाराज उंदरावरून बसून निघाले, कार्तिक स्वामी आपल्या मोरावरून बसून निघाले. तितक्यात महर्षी नारद आले. कधी संताचं ऐकावं, सद्गुरूचं ऐकावं, काय ना गणपती महाराज जय हरी कुठं निघाले. ते आणि प्रतिप्रदक्षिण कधी करणार उंदरावर बसून. मग काय करतो मी सांगा. श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरा. श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरा. काय इकडे या, चला माझ्याबरोबर चला. भगवान शंकर कुठे आहे म्हणजे ते कैलासात गेले. कैलासात नेमके माता पार्वती भगवान शंकराची पूजा करत होते. म्हणजे गणपती महाराज या दोघांना प्रदक्षिणा करा, 1 2 3 प्रदक्षिणा केल्या आणि बसा इथं. पार्वती मायाची पूजा वगैरे झाली. भगवान शंकर डोळे उघडले, पूजा आरती झाली, नैवेद्य झाला. आणि सांगितलं की कर गणपती महाराज तुम्ही कशी काय आले. म्हणजे प्रतिप्रदक्षिणा केली 3. कोण सांगितलं. हे काय समोर उभे आहे आमचे गुरुदेव नारद. त्यानं सांगितलं की आईवडिलांना प्रदक्षिणा केली तर प्रतिप्रदक्षिणाचं पुण्य आहे. आमचे संत महाराज कशाला जावं दूरानं, आपल्या घरीच पण. एक धाम माता एक धाम पिता, एक धाम माता एक धाम पिता. चरणी चारी धाम माता पिता दैवत घरी रे. जाता कशाला हो, जाता कशाला. बरोबर आहे, नारदानं सांगितलं. म्हणून गणपती महाराज जर लग्न लावून दिलं सगळं. हां, अरे 2 मुलीची लग्न लावून रिद्धी सिद्धी, 2 मुलं पण झाले, लाभ शुभ. ते सगळं झाल्यानंतर कार्तिक स्वामी प्रतिप्रदक्षिणा करून आले. प्रतिप्रदक्षिणा करता येते महाराज. आपल्या मिलिटरीमध्ये एक जाधव परिवाराचं आपल्या मराठा समाजाचे होते. त्यांनी मिलिटरीचं रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांच्या मनात आलं की आपण प्रतिप्रदक्षिणा करू. ज्या ज्या देशामध्ये समुद्रातून जावं लागतं, सगळं समुद्र प्रवास आहे. 2 4 5 6 महिन्याचं कार्यक्रम येतो. त्यांनी सर्व साहित्य घेतलं, प्रतिप्रदक्षिणा केलं. काही ठिकाणी असे प्रसंग आले की आता आपलं जहाज पण जाईन, आपण पण जाऊ. पण आपले महाराष्ट्रीयन असल्यामुळं, त्यांच्यामध्ये भक्तीचा भाग असल्यामुळं ते देवाचं नामस्मरण करायचे. अनेक संकटातून त्यांनी त्यांचं प्रवास वर्णन लिहिलं, ते माझ्या वाचण्यात आलं. म्हणून प्रतिप्रदक्षिणा करता येते देवा. आता ते एका मुलीने केली, 3 मुलींनी केली. त्या मुलींचं नाव विसरलं मी, त्यांनी पण केली. अरे बाबा काय कमाल. जीवावर येतं काही काही प्रसंग. असे मोठमोठे लाटा उघडतात, समुद्र खवळलेला असतो. आता आपल्याकडं थोडं पावसाळ्यात तर काही ठिकाणी इतकं ऊन आहे. उन्हामुळं समुद्र एवढा तापलं जातं, पाणी खारं, प्यायला नाही काही. ते पाणी शुद्ध करून प्यायचं खूप अवघड. कार्तिक स्वामी ज्यावेळेस प्रतिप्रदक्षिणा करून आले तर त्यावेळेस कैलासामध्ये हे आनंद उत्सव चालला. मंडप टाकलाय, वाजंत्री वाजताय, लोक आनंदानं नाचतायत. कार्तिक स्वामीने विचारलं, वाटलं का आपलं स्वागतासाठीच हा कार्यक्रम असेल. भगवान शंकरला कळलं असेल की मी प्रतिप्रदक्षिणा करून येतो.
त्याने काय कार्यक्रम आहे बा इथं विचारलं त्यांना. माऊलीला काबरं शेटलं की काय आज इथं? तेव्हाने इथं कार्यक्रम असं आहे की गणपती महाराजचं लग्न झालं, त्यांना 2 मुलं झाले आणि त्यांचा पहिला वाढदिवस आज आहे. आता आमचा तारखेप्रमाणे पण वाढदिवस करतात आणि तिथीप्रमाणे पण वाढदिवस करतात. कार्तिक स्वामीला राग आला. त्याने सांगितलं की आता काही भगवान शंकराकडे जायची गरज. अरे थांब बाबा, तुझं पण लग्न करू. गणपती महाराज अगोदर मग कसं काय केलं म्हणजे त्यांनी आम्हाला दोघाला प्रदक्षिणा केली. नारदानं सांगितलं की आईवडिलाची प्रदक्षिणा केलं प्रतिप्रदक्षिणाचं पुण्य आहे म्हणून आम्ही तुझं पण लग्न करतो. त्याने मला आता लग्नच करायचं नाही. काही मुलं रागीट असतात. इतका राग येतो, काहीला वडिलाचा राग येतो, काहीला आईचा राग येतो. काही त्याच विला नाही. त्यांचं षडाक्षर असेल ते काय करणार. जाऊन गेले शैल्य पर्वतावर गेले, तिथं अनुष्ठान केलं. पार्वती गेली समजायला, भगवान शंकर गेले असं ना करू. नाही मला तर अनुष्ठानच करायचं. असं काय करतो, तुझं पण लग्न करतो, तू चाल. श्री शैल्य मल्लिकार्जुन. मल्लिक म्हणजे भगवान शंकर, अर्जुन म्हणजे भगवान शंकर, मल्लिक म्हणजे पार्वती, तिकडची भाषा. आणि देव त्याने मला लग्नच करायचं. असं काय करतो. पार्वतीने सांगितलं मी त्याला दूध पारलं बेटा. दूध पारलं असं ओकरी केलं, दूध ओकून टाकलं. सगळं तपस्वी होते तेच हे भस्म आहे ना, ते दक्षिण भारतातून येतं मोठमोठे खडे. ते आईचं दूध आहे, ते पण भस्म म्हणून वापरलं जातं. तर कुट्यात ठेवलेलं आहे. आणि म्हणून श्री शैल्य मल्लिकार्जुन दोघं तिथं निवास करावं लागले. तिथंच भगवान शंकर राहिले. आणि मग कार्तिक स्वामी दोघांना सोडून परत गेले हॅम्पीमध्ये, जे ज्या ठिकाणी कार्तिक स्वामीचं मंदिर त्याला अय्यप्पा म्हणतात. त्यानं सांगितलं की इथं स्त्रियांनी यायचंच नाही. ज्या स्त्री कुमारिका आहे, ज्यांचं बिटाळ गेलं त्या स्त्रिया जातात नाही. ते स्त्रियांनी काळे कपडे घालतात तिथले लोक. श्री शैल्य मल्लिकार्जुन उज्जैनी या महांकालम. उज्जैनीला महांकाल ज्या ठिकाणी आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. तिथं कुंभमेळा भरतो. आणि एका ब्राह्मणाच्या 4 ब्राह्मणाच्या सेवेसाठी भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले. श्री शैल्य मल्लिकार्जुन उज्जैनी या महांकालम. ओंकार मामलेश्वरम. ओंकारेश्वरला मानधांत राजाने तपश्चर्या केली, त्या ठिकाणी भगवान प्रगट झाले. ओंकार अमलेश्वरम. ओंकार पर्वताचा आकार आहे. तिथं ममलेश्वर ज्योतिर्लिंग आहे, पण तिथं दोन्ही ज्योतिर्लिंग मानले जातात. ओंकार ममलेश्वरम. केदार हिमपृष्ठे. पांडवांनी सांगितलं की देवा आमच्या हातून बऱ्याच हिंसा झाल्या, कुलाचा क्षय झाला, म्हणून पांडवांनी त्या ठिकाणी अनुष्ठान केलं. निर्वाणीला जाताना हिमालयामध्ये तर भगवान शंकराने त्यांना प्रसन्न झाल्यानंतर त्यांना आणि झालेला दोष हिंसेचा पूर्ण करून पांडव आणि निजधामाला निघून गेले. केदार हिमपृष्ठे डांकिनी भीमाशंकरम. भीमा नावाची कन्या होती, ती भगवान शंकराची अनन्य भक्त होती. तिला एक राक्षस त्रास द्यायचा. तिनं सांगितलं भगवंता हा राक्षस मला त्रास देतो, म्हणून भगवंताने त्या राक्षसाला मारलं. राक्षसाला मारत असताना भगवान शंकराला घाम आला आणि भगवान शंकराने तो घाम असा टिपला, खाली टाकला. त्याची भीमा नदी झाली. तीच नदी पंढरपूरला आली. तिला चंद्राचा आकार मिळाला म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा असा अभंग पण आहे जनाबाईचा. डांकिनी भीमाशंकर. वाराणसीत विशेषम. वाराणसीत भगवान शंकराचं अविनाशी क्षेत्र आहे. त्या ठिकाणी विश्वनाथाच्या रूपानं भगवान शंकर निवास करतात. कोणी काशीला जर मेलं तर त्याला चांगली गती मिळते असं पुराणात सांगितलेलं आहे. तर संशोधन करणाऱ्यांनी सांगितलं काशीला जो मरतो त्याचा असं उजवा कानावर पडतो. तो उजव्या कानावर का पडतो तर उजव्या कानामध्ये भगवान शंकर त्याला तारक मंत्र देतात आणि मग त्याला तारून नेतात. वारणस्त विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे. गौतम ऋषीच्या गोहत्येच्या पातक नष्ट करण्यासाठी भगवान तिन्ही देवते त्याकडे आले. त्र्यंबक म्हणजे 3 देवता, 3 नेत्र असणारा किंवा 3 देवता असणारा भगवान शंकर. तिथं लिंग नाही. प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं वैशिष्ट्य आहे. त्यापैकी त्र्यंबकराज छोटे छोटे लिंग आहे ते मध्ये आहे आणि त्या ठिकाणी नित्य पाणी चालतं. गोदावरी नित्य स्नान घालते त्याला. तिथं पाणी. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरी झुळझुळ गंगा वाहे. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरी झुळझुळ गंगा
त्र्यंबकम गौतमी तटे वैद्यनाथम चित्ताभूमी. भगवान शंकराचं पार्वतीचं काही बी भानगड झाले, देव इथे शांत येऊन बसले आणि गुप्त रूपानं राहिले तिथं. भगवान गुप्त रूपानं राहिले तिथं तर सर्व वनस्पतीमध्ये अमृत शक्ती प्राप्त झाली. वैद्यनाथ सगळ्या वनस्पतीमध्ये अमृत शक्ती प्राप्त झाली म्हणून तिथं वनस्पती फार चांगली परळी वैजनाथ. आता नाही पण पूर्वी पार्वती आले, त्यांचा शोध घेतला. भगवान गुप्त रूपानं होते तिथं आणि म्हणून तिथं भस्मरूपानं परत धारण केलं त्यांनी, भस्म धारण केलं म्हणून तिथं भस्माला पण फार महत्त्व आहे. परळी वैजनाथ वाराणसी विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे वैद्यनाथम चित्ताभूमी नागेशम दारुकावने. भगवान गुप्त होऊन साधना करत असताना एक गाय यायची ना त्या तलावामध्ये असे दूध द्यायचे. हे पांडव वनवासाला असताना त्यांनी पाहिलं की इथं गाय येऊन इथं दूध का देते. तो तळं भीमाने उपसून काढलं तर खाली शिवलिंग होय. औंधनागला जर तुम्ही गेलात तर खाली भुयारात शिवलिंग आहे. तिथं फक्त 2-3 लोकांना जात येतं, जाड माणसाला जाताच येत नाही, एवढा दरवाजा आहे व खाली उतरावं लागतं. मग त्यांना धरून येतात काही औंधा नागनाथ आणि नागनाथ परत आणखीन गुजरातमध्ये आहे. परळीन वैजनाथम चित्ताभूमी नागेशम दारुकवन सेतुबंधेच रामेश्वर प्रत्यक्ष भगवान रामरायांनी स्थापन केलेले शिवलिंग आहे. रावणाला मारायचे, रावण हा भगवान शंकराचं भक्त आहे. आपल्याला दोष लागू नये म्हणून भगवान शंकराची अगोदर प्राणप्रतिष्ठा केली. जो भगवान शंकराची प्राणप्रतिष्ठा करतो त्याला कोणतंही पाप राहू शकत नाही. निदान त्या प्राणप्रतिष्ठेला सहकार्य तरी करा. जो भगवान शंकराचं मंदिर बांधतो त्या मंदिराकरता जो योगदान करतो त्याचंही पाप राहत नाही. संतोषगिरी महाराजांचं आता मंदिराचं काम चालू आहे. मधु छंदेश्वर फार गोड नाव आहे. आदिवासी भागात बाबा शहरा ठिकाणी मंदिर बांधणं सोपं आहे. आता आपण तुम्ही स्वामीनारायण मंदिर बांध काही नाही, 150 कोटी लागले फक्त. आपल्याला फाटका कोट नाही, कोटी कुठं राहील. मोठा संप्रदाय तो. विश्वामध्ये 1200 मंदिर आहे असे, याच्यापेक्षा मोठमोठे. पण आपल्या स्वकष्टात कमाईचं आदिवासी भागामध्ये ज्यांना देवधर्म माहीत नाही त्यांना जर तिथं बांधलं तर 2 लोक तर येईल दर्शनाला. निदान शिवरात्रीला येतील, सोमवारी येतील, 2 नावं त्यांच्या मुखात येतील. कोणाला पुण्य मिळेल? जो त्या मंदिरासाठी योगदान करतो त्याला पुण्य मिळेल. कोणासाठी मानलं जनार्दन स्वामींनी? स्वतः खाणीवर जाऊन दगड काढून किती साहस करावं लागतं. 100 किलोमीटर इथून जे देणारे बिचार त्यांना घेऊन जाणं, दाखवणं, हे करणं. तुम्हाला प्रेरणा मिळावी त्या मंदिरासाठी कोणाला योगदान करायचं असेल तर जरूर करा. जो मंदिरासाठी योगदान करतं त्याचं पाप राहत नाही. किती जन्मपर्यंत चालेल ते. कोणी पाणी टाकेल, कोणी अभिषेक करेल, त्याचं श्रेय कोणाला मिळेल? आपण घर बांधतो, लेकरं बाळं नातू पंतू पिढ्या. तसंच ते भगवान शंकराचं मंदिर म्हणजे त्याचं घर आहे. वैद्यनाथम चित्ताभूमी नागेशम दारुकावने सेतुबंधेच रामेशम घृष्णेतम दशिवाले. घृष्णा नावाची एक राजाची राजाची पत्नी होती घृष्णा. आणि तिला मुलगा नव्हता. दुसरी पत्नी केली त्यानं. पण झालं असं की पहिल्याच पत्नीला मुलगा झाला आणि मग दुसऱ्या पत्नीनं तिची हेवा केला. ती भगवान शंकराची भक्त होती घृष्णा. ती प्रदोष व्रत करायची, सोमवार व्रत करायची. तिला पोरगा झाला, 2-5 महिन्याचा झाला. तिनं घरी ठेवलं त्याला आणि ती गेली पूजा करायला मंदिरामध्ये. त्या सवतीनं त्या मुलाला विष दिलं. तो मुलगा गेला. आता राजाच्या शिपायानं सांगितलं की राणीसाहेब तुमचा मुलगा वारला. तिने सांगितलं जा आयुष्य तेवढं. तिनं भगवान शंकराची पूजा सोडली नाही. ती भगवान शंकराची पूजा पाठ झाल्यानंतर तिकडे गेलं की भगवंत त्याचं आयुष्य तेवढं. उपासना केल्यानंतर समाधान प्राप्त होतं. उपासना केल्यानंतर संतोष प्राप्त होतो. उपासना केल्यानंतर सुख प्राप्त होतं. उपासना केल्यानंतर माणूस निर्द्वंद होतो. ना त्याला सुख वाटत ना दुःख वाटत. तो भक्त भगवंताच्या भक्तीमध्ये निमग्न राहतो. म्हणून या ठिकाणी तू मन मी करी माझ्या भजनी प्रेम धरी मज एकाची नमस्कार. असं भगवत भक्त झालं ना मग त्याला सुख नाही दुःख काही वाटत.
काही हरकत नाही, आयुष्य संपलं. देवा आयुष्य संपलं काय ठीक आहे. त्याला मोठमाती भगवान शंकर तिच्या पूजेला प्रसन्न झाले, तिच्या उपासनेला प्रसन्न झाले. सांग तुला काय लागतं म्हणजे आता काय लागणार आहे, या मुलाला जिवंत करा आणि माझ्यासाठी इथंच थांबा. आणि सर्व 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करून आल्यानंतर जो तुमचं दर्शन घेईल त्याची 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण होईल. आणि सर्व ज्योतिर्लिंगापेक्षा घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं तर बाबाजीच्या म्हणण्याप्रमाणे त्याला गौभर पुण्य जास्त आहे. म्हणून जनार्दन स्वामींनी तिथं कर्मभूमी जनार्दन स्वामीची, तिथं बाबाजींनी 20 मंत्राचं अनुष्ठान केले. पाण्यात बसून 1.25 लाख मंत्र जपलेला आहे. तिथं भगवान शंकराचा साक्षात्कार पण झाला. आणि म्हणून त्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग फार महत्त्वाचं आहे. घृष्णेतम शिवालय 12 ताय नाम आहे. 7 जन्म कृतम पापम, नुसतं स्मरण केल्यानंतर 7 जन्माचं पाप जातं. काय विधीमध्ये अमृत आणून ठेवलं आहे महाराज. नंतर अष्टमूर्ती शंकर आहे, पंचमहाभूताची पंचदेवता आहे. आणि त्याच्यामध्ये एक सोमनाथ आहे, एक पशुपतीनाथ आहे, ओम शर्वाय क्षितिमूर्ते नमः. हे सर्व 5 मंदिर दक्षिण भारतात आहे आणि खूप मोठमोठे मंदिर आहे. कालहस्तीचं मंदिर आहे, पृथ्वीतत्वाचं 225 बिघे. रामेश्वराचं मंदिर 21 बिघे चोळ राजानं बांधलं. बाबा हो, 10,000 लोक राहू शकतात मंदिरामध्ये. इतकी व्यवस्था, इतकं मोठमोठे सभामंडप आहे. दक्षिण भारतातले मंदिर पाहिल्यानंतर काही दुसरं मंदिर पाहायचे, काय बांधलेलं आहे बरं, सिमेंट नाही काही नाही, दगडात बांधलेलं आहे. कसं काय बांधलं काय माहिती, एवढं कसं काय तिला JCB क्रेन कसं काय ठेवलं असेल, कसं काय केलं असेल. हां, अवघडच विषय महाराज, पाहिल्यानंतर कळतं. दक्षिण भारतात जा, कधी दक्षिण भारताची यात्रा करा. हे पंच मंदिर तिकडे शर्वाय क्षितिमूर्ती म्हणा, पृथ्वीतत्वाचं म्हणे भवाय जलमूर्ती म्हणा, जम्बुकेश्वरला मोठं मंदिर आहे. ओम शर्वाय क्षितिमूर्ती भवाय जलमूर्ती म्हणा, रुद्राय अग्निमूर्ती म्हणा, अरुणाचलला आहे. तिथं लोक नवस करतात. मोठं मंदिर भगवान शंकराचं. डोंगरावर मंदिर शेजारी डोंगर आहे खूप मोठा, तिथं लोक नवस करतात. मला लेकरू झालं तर मी 1.25 मन कापूर जाळील. त्रिपुरा पौर्णिमे दिवशी 1.25 मन, एक वडी नाही, कर्पूर गौरम करुणावतारम असं तिथं खूप कापूर जमा होतं. मग असं जसं आपल्याकडं मुख्यमंत्री जातात पांडुरंगाची पूजाला, तसे मुख्यमंत्री येतात ते लावतात. तर 10 कितीतरी किलोमीटरवरून ती ज्योत दिसते. आणि त्या ज्योतीचं दर्शन म्हणजेच अग्निमूर्ती भगवान शंकर. मग शर्वाय क्षितिमूर्ती म्हणा, भवाय जलमूर्ती म्हणा, रुद्राय अग्निमूर्ती म्हणा, उग्राय वायुमूर्ती म्हणा, वायुमूर्ती ओम भीमाय आकाशमूर्ती नमः चिदंबरम. आकाशाला कुठं मूर्ती, तिथं नटराज मंदिरात जाऊ देत नाही. मंदिरात लाईटिंग नाही. काही काही मंदिरात शेमेल्याचे तेलाचे दिवे असा सुवास सुटतो. मंदिरात तेलाचे दिवे दुसरं मध्ये जाऊ देत नाही कोणाला. दुर्न दर्शन घ्यावं लागतं. रामेश्वरला सुद्धा अशा प्रकारचे आपल्या नित्यनैमितीमध्ये पद्मासन समस्ती समराग्नी व्याघ्राकृती विश्वाद्यम विश्वबीजम लिखिलम भैरणम पंचवक्रम त्रिनेत्रकम इथपर्यंत विधी पाठ केली पाहिजे. काल विचारलं आमच्या एका साधकाने, आमच्या मित्राची, की पुढचं ताण म्हणून तुमचं आता वय 60-70 वर्षाचं आहे, मृत्यूसंजीवनी केली तर चालतं. मृत्यूसंजीवनी थोडंसं पवित्र वातावरण लागतं. पूर्ण विधी इथपर्यंत ठीक आहे, तुम्ही ग्रहस्थ आश्रमी आहे, तुम्हाला वेळ पण कमी आहे, जास्तीत जास्त मार्कंडेय स्तोत्रपर्यंत. नाही तर पद्मासन समष्टीपर्यंत आंघोळ केली, कपडे घालेपर्यंत आणि देवघरात येईपर्यंत होऊन जातं. एवढा वेळ लागतो. मग थोडं जप करा, थोडं देवाला स्नान घाला, गंधाला, तुम्ही गंधाला, कामाला जा. 15-20 मिनटं लागतात, अर्धा तास जास्तीत जास्त. हे फार महत्त्वाचं आहे. देव याच्यामध्ये फार अमृत आहे. जय जनार्दन, जय जनार्दन. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज. आरतीसाठी उभं राहायचं. आपले पुस्तक वया